नाशिक अंबड परिसरातील भंगार बाजाराला आग लागली आहे। अतिक्रमण मोहीम सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात भंगार दुकानांनी पेट घेतलाय। आजूबाजूची अनेक दुकानं यामुळे धोक्यात आहेत। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाहीये। आपण पाहतोय नाशिक अंबड परिसरातील भंगार बाजाराला आग लागली आहे। अतिक्रमण विरोधी मोहीम इथे सुरू असतानाच ही आग लागली आहे। आजूबाजूच्या दुकानांना यामुळे धोका निर्माण झालाय। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही। आपण पाहूयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी या परिस्थितीचा घेतलेला आढावा। गेल्या 4 दिवसापासून भंगार बाजारातलं अतिक्रमण काढण्याचं काम सुरू असतानाच या ठिकाणी आता मोठी आग या ठिकाणी लागलेली आहे। या ठिकाणी असलेलं प्लास्टिक आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्रम जे आहे ते या ठिकाणी जळायला सुरुवात झाली आहे। आगीचा जो झोत आहे तो आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। संपूर्ण प्रदूषण जे आहे ते या परिसरात होत आहे आणि आग कंट्रोल करणं हे अवघड झालं आहे। आता अग्निशामक दलाची एक गाडी या ठिकाणी आलेली आहे, ती या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न करते। इथले स्थानिक लोक जे व्यावसायिक आहेत तेही या ठिकाणी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ही आग आटोक्यात येईल असं दिसत नाही। आजूबाजूच्या या सर्व भंगार बाजाराच्या सामानाला याचा धोका आता या ठिकाणी आहे। अनेक लोक या परिसरामध्ये राहत असतात, त्याचबरोबर भंगार बाजार काढताना जे काही सामान या ठिकाणी होतं ते लोकांनी या ठिकाणी काढून ठेवलं होतं आणि काही नंतर हे सगळं सामान हलवलं जाणार होतं। स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास इथल्या व्यावसायिकांनी सुरुवात केलेली असताना ही नवीन आपत्ती जी आहे ती या ठिकाणी उडवली आहे। त्यामुळे आता अग्निशामक दल ही संपूर्ण आग आटोक्यात करण्यास किती वेळ लागतो यावर या संपूर्ण भंगार बाजारातल्या सामानाचं भवितव्य असेल आणि आजूबाजूचा परिसराचंही भवितव्य अवलंबून असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।